बीडसह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या वाल्मिक कराडचे एकामागून एक अनेक भयंकर कारनामे समोर यायला सुरुवात झाली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या, महादेव मुंडे खून प्रकरणासह कराडची अनेक जुनी प्रकरणं गेल्या काही दिवसांपासून बाहेर येत आहेत। यामध्ये आता आणखी एक प्रकरण समोर आलं, ते म्हणजे विकृत कराडनं तब्बल 25 खुनांसह त्यांची धक्कादायक विल्हेवाट लावली आहे आणि आपल्याकडे याबाबतचे अनेक पुरावे आहेत असं सांगणाऱ्या बीड पोलीस दलातील एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा आता नवा व्हिडिओ सध्या समोर येतोय। हा निलंबित पोलीस अधिकारी नेमका कोण आहे, तो आपल्या या व्हिडिओमध्ये कराडबद्दल नेमकं काय म्हणतोय आणि यामुळे कराडच्या गळ्याभोवतीचा फास कसा अधिक आवळला जाणार आहे तेच आपण आज या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। बीड पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचा एक धक्कादायक व्हिडिओ काल रात्री प्रचंड व्हायरल झाला। यात कासलेनं वाल्मिक कराड विषयी अनेक गंभीर आरोप केलेत जे तुम्हाला हादरवून सोडतील। कासलेनं यामध्ये आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले, शिवाय वाल्मिक कराड फोन करून आपल्याला धमकी देत असल्याचे आरोप सुद्धा केलेत। याच कासलेनं काही दिवसांपूर्वी काही गंभीर स्वरूपाचे आरोप कराड याच्यावर केले होते। कराडनं 1 ते 2 नव्हे तर तब्बल 25 खून केलेत। कराडनं परळीमध्ये खून करून काही बॉयलरमध्ये टाकले असतील तर काही तुकडे हे नदीत आणि तलावात टाकले असतील असा देखील आरोप जो आहे तो कासलेनं यापूर्वी केलेला आहे। खरं तर त्याने अनेक व्हिडिओ हे आतापर्यंत व्हायरल केलेले आहेत आणि या व्हिडिओमधून कराडवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत। याशिवाय एक गंभीर आरोप तो म्हणजे 14 वर्षांच्या मुलालाही कराडनं मारल्याचा दावा हा कासलेनं यापूर्वी केला होता आणि या सगळ्यानंतर हे सगळे धक्कादायक दावे केल्यानंतर, हे सगळे धक्कादायक आरोप केल्यानंतर आता काल रात्री कासलेचा एक नवा व्हिडिओ समोर येतोय ज्यामध्ये ते पुन्हा एकदा कराडवर काही आणखी गंभीर आरोप करतायत। हे आरोप नेमके काय आहेत, कासले आपल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हणतायत पाहूया। आणि मला खूप धमक्या यायला लागल्यात मित्रांनो, काय ते गोट्या गीते वगैरे त्यांच्या नावाने श्री कराड माझ्या बेल कॅन्सलेशनसाठी प्रयत्न करतोय। वाल्मिक कराडातून फोन करतोय मित्रांनो। कुठं चाललंय महाराष्ट्र, काय चाललंय या महाराष्ट्रात? कुठे ग्रह खातं, कुठे आहेत आपले फडणवीस साहेब? कशासाठी आपण निवडून दिले जनतेने त्यांना? विचारा प्रश्न। एक कासले असा फिरतोय रात्रीचा आणि माझा कधीही घात होऊ शकतो। खरंच मित्रांनो, आता जगलो तर तुमचा आणि मेलो तर सिस्टीमचा बळी मित्रांनो। त्यामुळे आता भरपूर काही बोलायचंय, आजच्या पुरतं एवढंच ठीक आहे, पण तुम्हाला सांगतो सायलेंट राहू नका मित्रांनो। दरम्यान कासलेनं हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काहीच वेळामध्ये तो डिलीट सुद्धा केलाय। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील उपलब्ध नाहीये। दरम्यान कासलेनं बीडच्या जेलमध्ये असताना वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट मिळते म्हणून आरोप केला होता, परंतु कराडवर आरोप करणाऱ्या या अधिकाऱ्याला म्हणजे कासलेला बडतर्फ का करण्यात आलं त्याचीही काही कारण आहेत, तीही पाहूया। कासले हा बीडच्या पोलीस विभागामध्ये PSI पदी होता, मात्र तो एका प्रकरणामध्ये पोलीस आयुक्तांना कुठलीही माहिती न देता गुजरातला गेला आणि तिथं त्यानं एका व्यापाऱ्याकडे तब्बल 1 कोटीच्या खंडणीची मागणी केली। इतकंच काय तर बंदूक दाखवून दहशत निर्माण केली। त्यामुळे कासले खंडणी मागत असल्याचा हा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला आणि त्यानंतर पोलीस आयुक्तांना त्याचं निलंबन करावं लागलं होतं। दरम्यान एकीकडे कासलेचे आतापर्यंत आलेले अनेक व्हिडिओ आणि त्यातून कराडवर झालेले अनेक गंभीर आरोप आणि आत्ता आलेला व्हिडिओ ज्यामध्ये कासले आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हणतोय, यातून कराडची जी काही चिंता आहे किंवा त्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या वाढलेल्या दिसतात। एकीकडे कासलेनं कराडवर हे गंभीर स्वरूपाचे आरोप करत आपण पुरावेही देऊ अशा पद्धतीची तयारी यापूर्वी सुद्धा दाखवलेली आहे। दुसरीकडे महादेव मुंडेंच्या पत्नीची मागणी ही नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणी SITची स्थापना करण्यात आलेली आहे। तर तिसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कराड आधीच अडकलेले आहेत। त्यामुळे एका पाठोपाठ एक येणाऱ्या या सगळ्या धक्कादायक खुलाशांनंतर धनंजय मुंडेंचे अत्यंत निकटवर्तीय असलेले कराड यांच्या अडचणीमध्ये प्रचंड मोठी वाढ झालेली पाहायला मिळते। कासलेचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात, त्या व्हिडिओवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? यापूर्वी ज्या पद्धतीचे आरोप कराडवर कासले यांनी केलेले आहेत त्या संदर्भात तुम्ही काय सांगू इच्छिता आणि बीडमध्ये एकंदरच हे जे काही भयंकर वातावरण आहे त्याबद्दलची तुमची मतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित नोंदवा। व्हिडिओ आवडल्यास, माहितीपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।